तर रविवारी काय झालं ना मंडळी, विहानचे बाबा म्हटले की तू रेस्टॉरंट स्टाईल भाजी तर करते, पण त्यासोबत चपाती, पराठे, पुरी असं काही नको करू, परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलच कॉम्बिनेशन असायला हवं. मग पटकन मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी मैदा, चवीप्रमाणे मीठ घातलं, 1.5 चमचा साखर, पोहे खाण्याच्या चमच्याने 6 चमचे दही, 1.5 पळी तेल आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव केलं. साधं पाणी घालून चपातीच्या कणकेसारखी मऊसूत कणिक भिजवून घेतली. 3-4 वेळा अशी आपटून घ्यायची. छान भिजवून ओल्या कपड्याने झाकून अर्धा तास मुरण्यासाठी कणिक बाजूला ठेवायची. अर्धा तासानंतर एकदा छान मळून घ्यायची. छोटासा गोळा घ्यायचा, सुका मैदा लावून पारी करायची, मध्ये वितळलेलं तूप लावून गोळा बंद करायचा आणि सुका मैदा लावून फुलक्याच्या आकारा इतका मध्यम जाडीचा नान लाटून घ्यायचा. वरतून कलोंजी कोथिंबीर लावायची, एकदा लाटणं फिरवायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर हा नान मस्त भाजून घ्यायचा. परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल गुबगुबीत नान तयार होतो, टम्म फुलतो, चवीला भन्नाट लागतो. डिटेल रेसिपी भरपूर टिप्ससोबत आहे. माझ्या फोटोच्या खाली छोटा त्रिकोण आहे, तिथे क्लिक करून नक्की